याचं कारण काय आहे की मला काय वाटतं हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला ते कळेल. लग्नामध्ये सुद्धा असं असतं ना, अरेंज मॅरेज करताना आपण एखाद्या विवाह संस्थेमध्ये जातो आणि आपण व्यवस्थित पद्धतीने समोरच्याला सांगतो की आपल्या अपेक्षा काय काय आहेत. त्यानुसार ते शॉर्टलिस्ट करतात आणि वधूवर जे काही असतील ते ती यादी आपल्याकडे पाठवून देतात. तर मुळात मुद्दा काय की आपले विचार, आपल्याला काय हवंय ते स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. आता इथेच जर का कोणीतरी कमी पडलं तर कसं काय होतं ते बघूया आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम राजपूत आणि चेतना भट यांना. नमस्कार, राम राम. नमस्कार, माझं नाव श्याम सुंदर राजपूत आहे बुवा. मी खानदेश आहे बुवा. नाही तुम्हाला वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा, हा काय इतका बुवा बुवा करतो बुवा. तर माझ्या बुवा बुवाचा जास्त बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला पण बुवा म्हणून टाकतो बुवा. हा माय ना, हे बघा लगेच कुत्तड बुवा बुवा करतोय तिकडून. हे असं आहे माझे. तुम्हाला सांगतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यात माझं वय निघून गेलं. आता 40 वर्षाचा घोडमा झालो मी, पण माझं लग्न झालेलं नाहीये. म्हणजे तो बोकड्या सोडलेला असतो ना गावात, त्याचा कसा घुरट वास येतो तसं झालेलं आहे माझं. हा, एवढं अवघड झालेलं आहे. पण मी आता आहे ना एक विवाह मंडळ स्थापन केलेलं आहे. विवाह मंडळ म्हटलं लोकांची लग्न जुळवूया बुवा, पुण्य करूया बुवा, आणि त्याच्यात आपलं जमतं का ते पण बघू. आता बघू कोणी येतं का. हॅलो, अरे तोतली में, अरे काय तोतली में अपनी खुद की ही बारात लेके, तोतली में ना बैंड बाजा ना ही बलाती, खुशियों की सौगात लेके, तोतली में अपनी खुद की ही बारात लेके. अरे काय चालू आहे. विवाह मंडळ आहे, डान्स क्लास नाही आहे. हा काय नमताल. काय नमताल नाही, मला ते त्रिताल सप्ताल ते माहिती. हा कुठला ताल आहे. नमताल, नमताल. अच्छा, कथकली नाही, मग फतकली. अच्छा ते हा जे काय नमताल, नमताल. अच्छा नमस्कार. अच्छा नमस्कार नमस्कार. बोला काय काम आहे. नग्न कलात आहे. काय काही काय बोलताय तुम्ही. अभद्र नका बोलू. अबदलत आहे, नग्न कलात आहे. कोणाला. मला. हा, कोण करणार आहे. तुम्ही. हो, काही नका बोलू ना. काही बोलता का हो तुम्ही. ताई नाही बोलत आहे. हे बघा, हे इथे असे काही धंदे होत नाही. तुम्ही जा बरं इथून. होत तुम्ही तर बाहेर पाती लावले ना. अशी पाटी लावली. नग्न देव लग्न असं तुम्ही काय नंतर करताय? देव ऐका ना, नंतर देव तू मंदल तावदान. अच्छा लग्न करायचंय. अरे बर नाही बरोबर जागे आल्या बा तुम्ही. तुम्हाला लग्न करायचे आहे, ठीक आहे. पण मला तुमची माहिती लागेल, तर तुमची माहिती द्या. नाही लग्न तुम्हाला करायचं ना, तर तुम्ही माहिती द्या ना. तेच सांगते, द्या. अच्छा, तुमचा घ्या असं आहे. तुम्ही द्या, मी द्या. बरं ध्यान आहे बाबा. सुंदर आहे, पण ध्यान आहे म्हणजे काही नाही. भारी आहे बाबा तुम्ही. मला सांगा, तुमचे नाव काय आहे. थुतेता. थुकू नका. काय थुतेता म्हणजे कशाला थुकताय. थुतत नाहीये, नाव सांगते. थुतेता 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 असं नाव आहे तुमचं. तुम्हाला ना तदलत इथलेच तलावं लागतं. तिकडे व्यवस्था केली आहे, तिकडे जा. नाव सांगते ना मी. तू सु तीन ता ता तिता तिता तीन ता ता ता. हा, चिंता ता सीता सीता चिंता ता ता. तर काय तू तिता चिता सुचिता 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 नाव आहे का तुमचं. वा वा वा, भारी नाव आहे, भारी नाव आहे. तुमच्या वडिलांचे नाव काय आहे. दुलतन. दुलतंद. दुलतंद नाही, दुलतन दुलतन. तेच म्हटलं ना मग, दुलतंद. आपण तानात काय घालतो.
कानात तेल टाकतो. तानात नाही हो, तानात. दुसऱ्या कानात पण तेलच टाकतो. तान तान देतो ना, तान. अच्छा, खायचं पान. हा. त्याच्यात काय टाकतो कडे? त्याच्यात सोपारी टाकतो, अजून 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 बडीशोप टाकतो, अजून 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 चुना टाकतो. दोल दोल गोल 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 काय टाकतो? चिरी चिरी चिरी. नाही, दोल दोल. अच्छा, गोड 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 गोड. गुलकंद. हा, गुलकंद. दुलतंद. हे नाव आहे तुमच्या वडिलांचं? गुलकंद. अरे असं काय नाव आहे? ते दोल आहेत. ते ढोल आहेत. मग तुमची आई खूप वाजवत असेल त्यांना ढोल तर ढम ढम ओ! ढम ढम. नाही, दोल दोल गोड आहेत. दोल आहेत. गोड आहेत. अच्छा अच्छा अच्छा, वा वा वा. गुलकंद म्हणून नाव ठेवलं का? हा. अवघड आहे वा. तुमचं आडनाव काय आहे? डबल देतल. डबल डेकर. त्यांना नाही असं काय आडनाव आहे? तुम्हाला ना ताईत तलत नाही. हा? हो. अरे काय इशारे करता? काय जवळ बोलवताय? हा काय जवळ? हा, जवळ. हा, डबल देतल. जवळ घे. देतल. कर कर. हा हा. जवळ घे कर. हा. बर बर बर. जवळ घे कर. अरे नाव आहे का इन्व्हिटेशन आहे? ओ! नाही नाही, भारी 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 आडनाव आहे बुवा तुमच्या. थुतेता दुलतन डबल देतल. वा. तुम्ही कुठे राहता? मालात. महालात राहता तुम्ही? वा 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 वा, भारी भारी. कुठे आहे तुमचा महाल? मालात तत मालात नाही. तुम्हीच म्हटलं ना. आपण म्हणतो ना मालात. दय दय मालात मादा गलदा मालात हो, 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 मादा. हो. कळलं? महाराष्ट्रात सगळेच राहतात. महाराष्ट्रात कुठे राहतात तुम्ही? हा, तत. हा, तस. कुल्ला. कुल्ला. अरे तिथे कसं कोणी राहिलो? मी राहते. तुम्ही माझी तिथे? माझी फॅमिली राहते. अति तोताय ती राहते. अख्खी सोसायटी तिथे राहते? हा. अवघड आहे बाबा. तुम्हाला काय वाटतंय? घाटकोपर, हा. विद्याविहार, कुल्ला. अच्छा, घाटकोपर. कुर्ला कुर्ला. हा. कुर्ल्याला राहता तुम्ही? वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? तिथली. इथली तिथली गोष्ट नका सांगू. शिक्षण किती झाला ते सांगा. तेच सांगते ना मी. तिथली तिथली. पहिली, दुतली, तिथली. अच्छा, तिसरी. खूपच उच्च शिक्षण झालंय बा तुमचे. मला नीट डोलता येत नाही ना, म्हणून मला तालेतून तालून तातलं. तुम्हाला डोलता येत नाही म्हणून शाळेतून काढून टाकलं? डोलायला काय लागतं? असं डोलायचं, असं डोलायचं. आता डोलायला नाही हो. डोलता डोलता मला डोलता येत अच्छा, नाही ना. बोलता येत नाही. म्हणून मला तालेतून तालून तातलं. हा, अरे 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 अरे, अवघड आहे, अवघड आहे. तुमच्या जिभेवर जेव्हा साबण लावलाय ना, तो खरडून टाकला असता तर बरं झालं असतं. नाही नाही नाही, ते ठीक आहे ठीक आहे. गंमत केली, हरकत नाही. आता मला सांगा की तुम्हाला बुवा काय काय येतं? मला दोप येते, मला तिंक येते, मला आलत येतो, मला कानफट्टीत देता येते देऊ? आ? हे नाही, नवऱ्या मुलाला आवडेल असं तुम्हाला काय येतं? तत. हा. हा, मला दान. नाही नाही, दान करणं चांगलं असतं. दान करणं व्हेरी गुड. दान नाही, दान दान दान. अच्छा, गाणं 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 येतं तुम्हाला? म्हणून दाखवा, म्हणून दाखवा. हा. थापा. थापा नका मारू. गाणं म्हणायला सांगितलं तर गाणंच म्हणा. थापा काय? दानच म्हणतीये ना मी. म्हणा बा. थापा बोले ना, थापा ताले ना, थापा थंत तली थाई तेल्या तुले. काय लावलं थनथनातन थापन थपा? नेपाळच्या थापाशी लग्न करायचे का तुम्हाला? मी दान म्हण. तिथे धुतलं. नाही, धुतलं. तुम्ही तांदळाला धुतात तसं गाणं धुतलं. धुतलं दान धुतलं. अच्छा, दुसरं गाणं. बरं बरं, म्हणा म्हणा, दुसरं म्हणा. धुतलं म्हणते. हा. एक हल्लान हल्ला हुकडा हंद्रवानी हुल्ला ह राज हदन हक्तय खता हिव मज हुल्ला ग हित नत हित दाऊ आलं थाला हुबलाऊ का हक्त्यात. हो, काय बोलताय तुम्ही? हे दान म्हणते मी. काय त्याला ओलडून आता मातावाल. हे असं गाणं म्हटलं ना, तो नवरा चंबू घेऊन पळून जाईल. तू ते कुठे म्हणजे काय म्हणताय तुम्ही? दानो हे गाणं म्हणू नका तुम्ही. गाणं नका म्हणू. दुसरं काही येतं का जे नवऱ्या मुलाला आवडेल असं? येत येत येतं? ऍक्टिंग. ऍक्टिंग येते? बोगा आता. हा, बघा बघा बघा, आता सांगतोय त्यांना. हा. ती फुलदानी. फुलदाणी कशाला देता आता? नाही, ती फुलदानी. ऍक्टिंग चालते ना. अच्छा, ती फुलराणी. हा. तुझा बापा तर बोललाय दादा
तुला तिथवीन ताणला दादा. दादा दादा तुझ्याशी जो लग्न करेल तो असेल गधा. ओ अरे काय ऍक्टिंग तर अजिबात करू नका तुम्ही. अजून काय येतं अजून आवडेल असं. अजून येतं मला हा आयटम तान. आयटम सॉन्ग येतं. बापरे मी एलियातून बाहेर पडले ना हा. थदली पोलं म्हणतात आयटम आली आयटम आली. आयटमच आहे. हा नाही नाही आयटम सॉन्ग दाखवा बा. आयटम तान. तू दी तिमनी उलाली बुल माझा पोपट पितातला. तू दी तिमनी उलाली बुल 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 माझा पोपट पितातला. तू दी तिमनी उलाली. अरे काय काय हिरवागार पोपट त्याला तुम्ही पार पांढरा करून टाकला. हा आता पिठातला पोपट पांढरा नसेल तर कसा असेल तो. पोपट पिठातला म्हणे. पोपट पितातला नाही पितातला पितातला हा पितातला. ओके 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 पिसाटला 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 पिसाटला. नाही नाही नाही. मला कळलं तुम्हाला कसा पोरगा पाहिजे बाबा. जो तुमच्या या भाषेसोबत ऍडजस्ट करू शकेल. हा तुम्हाला समजून घेईल. हा. तुम्हाला प्रेम देईल. हा. तुमची काळजी घेईल. हा. असा पोऱ्या तुम्हाला लग्नासाठी पाहिजे आहे. मला मीनाना. इथे हेरला काय कोणी. ऑक्टोपॅडवाला नाही मग. हा तुम्ही मी काय तुम्हाला बोलता? माझी भातात आली. नाही. तुम्ही मला थंबून पण घेतलं. नाही हो. तुम्ही कला मला लग्न. नाही नाही अरे, नाही नाही, नाही नाही मला नाही करायचं. ताई, काय बोलता तुम्ही? सॉरी 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 यायला जरा वेळ लागला. याचं कारण म्हणजे हे दोघं पळून जात होते. मी म्हटलं की असं नाही जाऊन देणार. एकदा या दोघा वेड्या माणसांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्याम आणि चेतना माझे अत्यंत अत्यंत लाडके कलाकार. आणि मला आज एक खूपच कॉमन गोष्ट तुमच्या दोघांमध्ये जाणवतीये. दोघंही केस कापून आलात ना. मी नाही कापले. अगं हे मधले नाही आहेत हा तुझे केस. हो ऍक्च्युली नाही नाही तेव्हा गौरव बरोबर असते ना. आज श्याम बरोबर म्हणून. पण श्याम तू का केस कापलेस. कारण तुझे केस सुद्धा तुझी ओळख आहे. खूप कमी जणांना असे चांगले केस लाभतात. असे केस का. माझे केस असे होते. इकडून भांग पाडला इकडचं टक्कल दिसे. तिकडून भांग पाडला इकडचं टक्कल दिसे. असे केले पूर्ण दिसे. मग काय करायचे त्या केसात. मग पूर्ण उडवले. पूर्ण उडवले. म्हणजे आता आम्ही म्हणू शकतो की ही केस वेगळी आहे. हा नाही पण मी तुम्हा दोघांचे सुद्धा मनापासून आभार मानते. याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्राला रादर जगभरामध्ये जेवढे मराठी लोक आहेत मला अत्यंत अभिमानाने तुम्हाला सांगावं असं वाटतंय की त्यांना हा प्रश्न विचारला की तुमचा लाडका कार्यक्रम कुठला तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हेच नाव सगळ्यांच्या तोंडावरती येतं. आणि श्याम मी सुद्धा होते त्या कार्यक्रमाची होस्ट. तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो. खानदेशातून तुझा चालू झालेला प्रवास सध्या ऐरणीवरती येऊन थांबलाय असं मला माहिती आहे. त्या भाषेबद्दल काय सांगशील. कशी तू ही सगळी भाषा आत्मसात केलीस. खरं म्हणजे याचं क्रेडिट ऍक्च्युली सचिन गोस्वामी सरांना जातं. तुलाही माहिती आहे बरोबर की मी तिथे असिस्टंट होतो सरांकडे. आणि मग एका दिवशी मी छोटे छोटे रोल करायचो. तर पॅडीदा बोलला काही श्याम्या तुला वेगळं करता येईल का. मग तेव्हा सरांच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली की श्याम्या पण खानदेशचा आहे. मग खानदेशची लँग्वेज देता येईल का. मग ऐराणी तर सगळ्यांना एकदम पूर्ण कळणार नाही. तर तो टोन देऊन मध्ये मध्ये असे ऐराणी शब्द टाकायचे. म्हणजे तुनबायना बाटोड का रे ओ दांड्या का रे ओ डेडो हे जे शब्द आहेत हे ती आयडिया होती की बाकी टोन लावायचा पण ऐराणी शब्द टाकायचे. आणि चेतना नाही ऐराणीबद्दल सांगायचं तर ते श्यामच करू जाणे. कारण मी पण एक छोटासा प्रयत्न केला होता. तिने पण केला इतका होता फसला होता की तो मध्येच विदर्भात गेला. मध्येच नागपूर मध्येच सातारा सगळीकडे जाऊन आला. ऐरणी वाया विदर्भ नागपूर आणि उर्वरित महाराष्ट्र किंवा भारत असं काहीतरी झालं का त्याचं. नाही मी फसलेल्या प्रयोगांबद्दल इथे बोलणार नाहीये. कारण मग लोक विचारायला लागतात अरे ह्यांचे जर का प्रयोग फसत असतील तर तुम्ही त्यांना इकडे का बोलवलंय. कारण मी एकदा हा किस्सा सांगितला होता. मला मंचावरती कोणीतरी विचारलं होतं कधी काही असं झालंय का की जमलं नाही. आणि मी मोकळेपणाने सांगितलं. आणि त्याच्यानंतर परत कधी कधी त्यांनी मला कार्यक्रम अरे बापरे विसरून जा सॉरी सॉरी सॉरी. नाही चेतना तुझा भुवयांचा व्यायाम सुद्धा आम्ही
बघत असतो ते कसं काय मिळालं? कारण मला कायम असं वाटतं की हे जे विनोदी कलाकार असतात ना, आम्हा आर्टिस्टचं कसं असं आम्हाला एक स्क्रिप्ट लिहून दिलेली असते, कॅरेक्टर दुसरं कोणीतरी ठरवलेलं असतं, पण यांना खूप सगळ्या गोष्टी शोधायच्या असतात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसवायचं असतं. हे कसं काय जमवतं बुवा? ऍक्च्युली भुवयांचं म्हणजे ती जी ते स्किट होतं त्याच्यामध्ये मला फक्त 4 वाक्य होती. म्हणजे बाबा आणि गौऱ्या यांचंच होतं सगळं. मी फक्त बाबा थांबा ना, मारू नका ना एवढंच करत होते. मला काहीतरी करायचं होतं की काय करू आणि आम्ही सरांसमोर रिडिंग करतो तेव्हा पण ते स्किटच एवढं छान होतं की असं काही वाटलं नाही की मला वेगळं द्यावं किंवा मी काय वेगळं करावं. पण मला ते असं कुठेतरी आत खात होतं. मग मी मेकअप करताना यात सगळ्या टीमचा पण हातभार असतो. आमचे मेकअप दादा, आमच्या हेअर दिदी सगळ्यांचा. तर मेकअप दादांना मी सांगितलं की एक बावळट मुलगी आहे असा मेकअप माझा करा. तर त्यांनी मला फक्त विचारलं की भुवया जॉईन करू का? म्हटलं चालेल जॉईन करून त्या आपण जाड करूया. आणि मग मी काहीतरी चाळे करून बघत होते. मग हे मला सुचलं. मग आधी लगेच सरांसमोर कोण जाणार? मग आधी गौरवला विचारलं, मग समीर दादाला विचारलं. समीर दादाला करा पण सरांना पण सरप्राईज देऊ. मग ते असं त्याची सिरीज झाली. थोडक्यात दुसऱ्यांकडे जाणारं लक्ष स्वतःकडे कसं ओढून घ्यायचं हे शिकायचं असेल तर चेतनानी कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत आणि पहिला लेसन इकडे तिने दिलेला आहे. पण मी तुम्हा दोघांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि तुम्ही पुन्हा एकदा या मंचावरती येणार आहात आणखीन खळखळून हसवायला. आणि तोवर तुम्हाला थोडासा आपण ब्रेक देऊया, थोडीशी विश्रांती घ्या आणि तयार राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी. बरं, मी आणखीन एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही म्हणाल काय आज ही इकडे येऊन नुसते प्रश्नच विचारतीये, पण इथे मला फक्त म्हणजे हात वर करून उत्तर दिलं तरी मला कळणार आहे की तुमचं आयुष्य कसं चालू आहे ते. मला सांगा, कोणाकोणाचं लव्ह मॅरेज आहे इकडे? कम ऑन यार, 3-4 हात वर. हे खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. कोणाकोणाचं लव्ह मॅरेज आहे?